नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, स्वामी आज तुला म्हणत आहेत, या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस। डोकं शांत ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक, भाग्यवान ठरशील। कधी पलटणार नशिबाचे फासे, काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश। 1 नंबर निवडा आणि पहा। मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहात, कारण आपल्याला स्वामी कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही एकटं सोडत नाही व आपल्यासोबत असतात। तर मित्रांनो, स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात की कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही। स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात। आपल्याला कितीही मोठं संकट आले तर आपले संकट कितीही मोठे आहे हे आपण कधीही स्वामींना सांगायचं नाही। त्या संकटांना सांगायचं की माझ्यासोबत माझे स्वामी आहेत, त्यामुळे मला काही देखील होणार नाही। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामींचं मार्गदर्शन सांगणार आहे, त्याच्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्वामी काही संदेश देत आहात, ते संदेश तुमच्यासाठी खूप चांगले आहात। ते कोणते संदेश आहेत, चला तर मग आता आपण जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर विश्वास असलास तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, आज हा दिवस तुझ्या चिंतेचा, तुझ्या टेन्शनसाठी आजचा शेवटचा दिवस आहे। आजपासून तुला कोणतेही दुःख सोसावे लागणार नाही। फक्त स्वामी संदेश ऐक, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक, संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल। मित्रांनो, पहिलं संकेत आहे ते म्हणजे जर आपले देव आपल्याला संकटामध्ये ते टाकत असतात, जास्त आपल्याला ते त्रास देत असतात, त्याच्यामुळे आपण दुःखी होतो असं आपल्याला वाटत असते। पण त्यासाठी चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवस देखील सोसावे लागतात, हे देखील म्हटलं जाते। वाईट वेळेतून आपण सर्व काही शिकून जातो। याच्यामुळे आपल्यावर थोड्या वेळासाठी का असोना वाईट वेळ येणे खूप आवश्यक असते। याच्यामुळे आपल्याला आपले जवळचे देखील ओळखायला येते। दुःख संकटे आली तर आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे। आपल्यासोबत स्वामी असल्यावर आपलं कधीच वाईट होणार नाही। आयुष्यामध्ये आपल्याला कितीही संकटे आले तर त्याच्यावर आपण घाबरायचं नाही, तर त्या संकटाला आपण एक संधी म्हणून बघायचं आहे। तुमच्यावर किती जरी संकट आली तर तुमचा विजय कधी ना कधी होणार आहे। तुमचं स्वतःवर आत्मविश्वास ठेवायचा आहे। ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होणार आहे त्या दिवशी तुमच्यासमोर मोठे मोठे लोक देखील आपल्याला चालू करणार आहेत। तो निघून गेलेला काळ कधी माझा न होता हा विचार करून तुम्हाला पुढचे पाऊल टाकायचं आहे। इथून पुढे जो काळ आहे त्या काळामध्ये मी संघर्ष किंवा मला जे पाहिजे ते मी मिळवणारच आहे, हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःवर ठेवायचा आहे। तुमची स्वप्न कधीच कमी करू नका। तुमची स्वप्नही एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होणार आहात। तुम्ही तुमच्या स्वप्नांवर व तुमच्या स्वतःवर नेहमी विश्वास ठेवायचा आहे व नेहमी चांगला प्रयत्न करत राहायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही चांगले कर्म केले, चांगली मनामध्ये नीती ठेवलं तर तुमचे कधीही वाईट होणार नाही। त्याच्यामध्ये तुमची मेहनत थोडीफार तुम्हाला वाढवायची देखील आहे। स्वामी हे नेहमी आपल्याला संकटामध्ये मदत देखील करणार आहात। फक्त आपल्याला आपले पुढचं पाऊल व्यवस्थित टाकायचं आहे। आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामी मार्ग दाखवणारच आहेत। मित्रांनो, स्वामी असे म्हणतात की जेव्हा जेव्हा तू माझ्या चरणाजवळ येतोस, माझ्या पादुकांना स्पर्श करतो, तेव्हा तुझ्या मनातील जे काही विचार आहात ते माझ्या मनापर्यंत पोहोचले आहात। तुला हे काही त्रास आहे तो माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुझी काळजी ही नेहमी मला असणार आहे। तुझ्यावर जी वाईट वेळ आलेली आहे ती वाईट वेळ थोड्या काळापुरतीच आहे व ही वेळ कायम तुझ्यासोबतच राहणार नाही। वाईट वेळ ही थोड्या काळापुरती तुझ्यासोबतच आहे। तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहात, असे स्वामी सांगत असतात। कोणतेही विचार गडबडीमध्ये घ्यायचे नाहीत व स्वामींचा विश्वास तर कधीही सोडायचा नाही, कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करतात व नेहमी मदत करत राहणार देखील आहात। तर मित्रांनो,
असे काही संकेत आहात. ते संकेत तुम्हाला स्वामीबद्दलचा विश्वास आणखी घट्ट करून देणार आहात. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, श्री स्वामी समर्थ टाईप करा, नशिबवान ठरशील. श्री स्वामी समर्थ.